शिल्पकार तू भारताचा सर्वमुख नायक, ओढल्या रूढी त्या परंपरा दिव्य तेज सकल न्यायदायक, जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना, गर्जना भीमराया माझा भीमराया, भारताचा पाया माझा भीमराया, आला उद्धाराया माझा भीमराया, आला उद्धाराया माझा भीमराया। भारतीय संविधान के प्रमुख शिल्पकार डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी की 133वीं जयंती के पावन अवसर पर ऐरोली के विधायक गणेश नाइक ने ऐरोली सेक्टर 15 स्थित भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर स्मारक में भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी की प्रतिमा का पूजन और पुष्पांजलि अर्पित करते हुए उन्हें विनम्र अभिवादन किया, जहां इस दौरान नवी मुंबई भाजपा जिलाध्यक्ष और पूर्व विधायक संदीप नाइक, पूर्व महापौर सागर नायक एवं भारतीय जनता पार्टी के पूर्व नगर सेवक, पूर्व नगर सेविकाएं, भाजपा पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान गणेश नाइक ने भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर द्वारा दिए अधिकारों को लोकतंत्र की सच्ची ताकत करार दिया। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती आहे। भारतामध्ये अनेक थोर पुरुष होऊन गेले, परंतु जी काय हातावरच्या बोटावर मोजण्यासारखी जी अष्टपैलू असलेली व्यक्तिमत्व, त्याच्यामध्ये अग्रगमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यावं लागतं। धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्गाच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाला समानतेने जगण्याचा अधिकार आहे याची जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दिली, ती घटनेमध्ये नमूद केली। आणि जगाच्या पाठीवर लोकशाही मानणारे देश आहेत। मूल लोकशाहीचा उगम ब्रिटन म्हणजे ब्रिटिश कालखंडापासून झाला, परंतु त्या ठिकाणी सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीने लोकशाहीची जडणघडण केली जात नाही। अमेरिकेमध्ये निवडणुकांचा ज्याला रिझल्ट म्हणजे ज्याला आपण मतगणना करताना त्या ठिकाणी प्रॉब्लेम झाला, पण भारतामध्ये घटनेनं दिलेले अधिकार शेवटच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा जो निवडणूक निर्णय अधिकारी असतो तो पण ताकदीने त्या ठिकाणी आपली भूमिका बजावतो। हेच बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेचं वैशिष्ट्य आहे। एकेकाली ज्यांची पत आहे अशाच लोकांना मतदानाचा अधिकार होता, एकेकाली पुरुषांनाच फक्त मतदानाचा अधिकार होता, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य झोपडीमध्ये राहणाऱ्या माणसाला सुद्धा मतदानाचा अधिकार दिला, स्त्रियांना अधिकार दिला। आता तर स्त्रियांना त्या एकूण प्रवाहामध्ये सन्मानाने वागवलं जातं। आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 51% महिलांना सन्मान दिला। डोंगरामध्ये राहणारे आदिवासी, उपेक्षित असलेले दलित आणि अनेक इतर जातीमधले लोक ज्यांना प्रस्थापितांकडून आपला अधिकार नाकारला गेला होता, तो अधिकार मिळवण्याचा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोकळा केला आणि टप्प्याटप्प्याने आज लोकशाही अतिशय प्रबल होत चाललेली आहे। आणि असा एक दिवस येईल या भारतातला कुठलाही घटक मी वंचित आहे अशा प्रकारची त्याच्या मनात भावना राहणार नाही। हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा मोठेपणा आहे आणि म्हणून अशा महामानवाला आज वंदन करण्याकरता नुसते आपल्या भारतात नाही, भारताबाहेर सुद्धा त्या ठिकाणी लाखोदिने करोडोवधी लोक त्या ठिकाणी श्रद्धेने त्या ठिकाणी जाणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।